नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिस. मित्रांनो, सर्वात महत्वाचं कोड भरती अपडेट या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि कोड भरतीला शेवटचे फक्त एवढेच दिवस शिल्लक राहिलेत आपल्याकडे. एवढ्या दिवसानंतर आपली लेखी परीक्षा या ठिकाणी पार पडते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणले असाल का सर आज काय नवीन घेऊन आले तर व्हिडिओ मध्ये आज काय आहे, तर आज फार महत्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांनी बारकाईने पाहिजे. एक मोजून तुमचे मी 5 ते 6 मिनिटं घेणार, जास्त वेळ घेत नाही मी. तुम्ही पण अभ्यास असेल. फक्त एक सांगतो, लिपिक पदाला आणि शिपाई पदाला 90 मार्काचा पेपर लिपिक पदाचा आहे, 30 मार्काचा पेपर शिपाई पदाचा आहे आणि 20 मार्काचा पेपर चालक पदाचा आहे. लक्षात ठेवा, 20 मार्काचा पेपर हा चालक पदाचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय नीट समजून घ्या. तत्पूर्वी सर्वांना एक सूचना, आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक शिपाई कायदा फॉर्म भरा. बॉम्बे हायकोर्टची नाही कशाची तयारी करत असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या बेटा हो. कारण का सगळी माहिती तुम्हाला भेटते, तुमच्याकडून कोणतीच माहिती मिस व्हायला नको. म्हणून तुम्ही चॅनलला सर्वांनी फॉलो करून घ्यायचं, लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज तुम्ही पाहिलं असेल थंबनेल, मॉक टेस्ट संदर्भात बोलण्यासाठी आलेलो आहे. माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक विनंती असेल, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप भरपूर विद्यार्थी असे आहेत का ज्यांनी आपल्याकडे ऍडमिशन घेतलंय परंतु अजूनही आपल्या बॅचला ते जॉईन झालेले नाहीत. आपल्या बॅचला शिपायाचे तुम्हाला 51 पेपर आणि लिपिकचे 51 पेपर पूर्ण झालेले आहेत. सगळे पेपर पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही सर्वांना आता उलट सुवर्ण संधी अशी आहे का आतापर्यंत आपली बॅच तब्बल 3 महिने बॅच चालली, 2.5 महिने बॅच चालली होती. मात्र तुम्ही आता जे नवीन विद्यार्थी त्यांनी जर आता प्रवेश घेतला तर तुम्हाला 2.5 महिन्याची वाट पाहायची गरज नाही. 2.5 तासात तुम्हाला 51 पेपरच्या लिंक्स भेटतील आणि यापासून तुम्ही 51 दिवस पुढं, मात्र आपल्याकडे दिवस कमी, म्हणजे दिवसाला जरी 2 पेपर सोडवले तरी 25 दिवसामध्ये तुमची अख्खी टेस्ट सिरीज प्रॉपरली सोडून होऊ शकते. शिपाई पदाची सुद्धा आणि क्लर्क पदाची सुद्धा. शिपाई पदाला काहीच वेळ नाही, शिपाई पदाच्या दिवसाला तुम्ही 3 देखील सोडू शकता. आणि लक्षात ठेवा, मराठी, सामान्य, संगणक, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश, जसा पॅटर्न तशीच टेस्ट सिरीज, जसा पॅटर्न तशीच टेस्ट सिरीज. मात्र या ठिकाणी सामान्य 22 नाही 30 मार्काला सुद्धा येऊ शकतं. याचं अनिश्चित आहे, पण याच्यामध्ये बाकी कुठलीच अनिश्चितता नाही. पेपर दोन्ही भाषेत होणार आहे म्हणून टेस्ट सिरीज मराठीत दिली. तुम्ही म्हणाल का सर टेस्ट सिरीज आम्हाला घ्यायची आहे, कशी घ्यायची? मित्रांनो, खाली माझा नंबर आहे, वरती नंबर आहे, टेस्ट सिरीज जॉईन करा. पण जॉईन करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा का टेस्ट सिरीज आपली कशा पद्धतीने असणार आहे ते एकदम व्यवस्थित हा व्हिडिओ पाहून घ्या की आपली टेस्ट सिरीज तुम्हाला कशा स्वरूपात मिळणार आहे किंवा कशी असणार आहे. त्याचा थोडक्यात एक डेमो देतो. तुम्ही कशा पद्धतीने ओपन करणार आहे, तुमचा पेपर कसा ओपन होणार आहे, तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला किती प्रश्न असणार काय वगैरे सगळं या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. पहा मित्रांनो, आपण आपल्या मॉक टेस्ट संदर्भात थोडक्यात आता माहिती घेऊया. त्याच्या आपल्या ह्या मॉक टेस्ट असणार आहेत, लिपिक मॉक टेस्ट, शिपाई मॉक टेस्ट कशा असणार आहेत. बऱ्याच जणांना याच्या संदर्भात अजूनही संदिग्ध आहेत, बऱ्याच जणांना कसं असणार काय असणार. या ठिकाणी आपल्या समोर लिपिकच्या लिंक आपल्याला दिसतंय मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बॉम्बे हायकोर्ट आयोजित हार्दिस ऑनलाईन आयोजित लिपिक लिंक. मित्रांनो, लिपिकच्या एवढ्या लिंक आहेत आपल्या समोर दिसतात. आपल्याला ह्या 52 लिंक आपल्या लिपिकच्या आपल्या समोर दिसत आहेत, बरोबर. आता या लिंक मध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आता मी लिंक पेपर क्रमांक 28 मी ओपन केलाय. आता मी हा पेपर क्रमांक 28 ओपन केल्यानंतर माझ्या पुढे पॅनलला हे ओपन होणार आहे, हार्दिस ऑनलाईन अकॅडमी महाराष्ट्र. अशा पद्धतीचं पेज माझ्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे. ते ओपन झाल्यानंतर मित्रांनो मला त्या ठिकाणी तुम्हाला मी एक आयडी देणार आहे आणि एक पिन देणार आहे. तो आयडी आणि पिन फक्त तुम्हाला टाकता येणार, बाकी कोणाला वापरता. मग माझी सपोज 1 2 3 4 5 6 असा आयडी समजा आणि त्या ठिकाणी पिन आपला 23 25. आता आपण लॉग इन करतोय. या ठिकाणी पेपर लॉग इन झालाय. तुम्हाला आयडी सेपरेट तुमच्या नावाने वेगळा आयडी असतो प्रत्येकाला. प्रत्येकाचा पेपर या ठिकाणी 5 सेकंद 6 सेकंद 4 सेकंद 3 सेकंद 2 सेकंद आणि 1 सेकंद आपल्याला वेट करायची. बरेच विद्यार्थी गडबडतात. आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसते दादांनो, या ठिकाणी लॉग आउटचं ऑप्शन आहे. लॉग आउट चुकूनही पेपर कधीच करायचं नाही. स्टार्ट वरती जायचं ना, आपल्याला पेपर या ठिकाणी स्टार्ट करायचा आहे. आता पेपर स्टार्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता परत असे जाहिराती वगैरे येत असतात. त्या ठिकाणी वरती कोपऱ्यात या ठिकाणी दिसतं तुम्हाला क्लोज करायचं आणि कंटिन्यू केल्यानंतर आपल्या या ठिकाणी पेपर सुरू होतो. आणि आपला पेपर सुरू झाल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी दिसतात. फॉर एक्झाम्पल, जे क्रियापद फक्त काळाचा बोध करून देत असेल तर त्याला कोणते क्रियापद म्हणतात मित्रांनो? त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात. उत्तर क्रमांक 1 नेक्स्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं हा प्रश्न मला थोडा वेळ बाजूला ठेवतो, तुम्ही बाजूला ठेवू शकता. तुम्हाला वाटलं आता त्याच्यानंतर सपोज अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
अल्लड म्हणजे आपण नाही का बाण बोलायला अल्लड, मग त्याचं उत्तर समज पोखतंय, मग तुम्ही पुढे जाऊ शकता. असं प्रत्येक प्रश्न दिवसात तुम्हाला वाटलं मला प्रश्न या ठिकाणी सगळे प्रश्न तुम्ही सोडू शकता. इथं पाहू शकता मी सपोज आता गणित बुद्धिमत्ताकडे जातोय. या ठिकाणी मला सपोज आता बुद्धिमत्तेचा क्वेश्चन सोडवायचा, मग मी बुद्धिमत्तेच्या क्वेश्चन वरती गेलो लक्षामध्ये किंवा गणिताच्या गेलो. आणि हा पेपर सबमिट झाल्यानंतर हा पेपर पूर्णतः ज्यावेळेस सबमिट होईल, सबमिट झाल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट दिसणार आहे. आणि तो रिझल्ट दिसल्यानंतर त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी या प्रश्नामध्ये तुम्हाला मिळणार. अशा पद्धतीचे आपले प्रश्न या ठिकाणी क्वालिटी क्वेश्चन असणार आहेत आणि या पद्धतीने तुम्ही पेपर सोडू शकता. तुमचा टाइम वरती काउंट होते, तुम्हाला वरती टाइम सुद्धा दिसतोय, वेळेमध्ये टाइम सुद्धा या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने टेस्ट असणार. ही लिपिकची दाखवलेली आहे. सेम शिपाई पदाची पण अशाच पद्धतीची टेस्ट आपल्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजला प्रवेश घ्यायचा आहे त्या सर्व आता या ठिकाणी सबमिट केला. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिझल्ट दिसणार आहे. सबमिट झालेला आहे पेपर. परत एकदा 1-2-3 सेकंदाची जाहिरात येईल आणि ती जाहिरात झाल्यानंतर बघा तुम्हाला पेपर सबमिट झालेला आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती पर्सेंटेज मिळाले, कशा पद्धतीने, आता मी ते मनालीच गोळ्या मारलेल्या म्हणून त्याच्यामुळे बाबा अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट दिसणार आहे. आणि रिझल्ट दिसल्यानंतर खाली तुम्हाला काय चुकलं, काय बरोबर आलं ते सगळं दिसणार आहे. त्याचबरोबर सपोज आता गणित बुद्धिमत्तेचं पाहू शकतो तुम्ही. आता बघा हा पेपर आहे त्रैमासिक गुण, त्याचं विश्लेषण पूर्ण विश्लेषण असणार आहे. इकडं पण सगळं विश्लेषण, पूर्णतः विश्लेषण, गणित बुद्धिमत्ता संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. फक्त पेपर सोडून झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर लॉग आउट चुकू नये करायचं नाही याची खात्री घ्यायची. अशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज असणार आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर एनरोल करून घ्या. अजूनही आपल्याकडे 40-45 दिवस हातामध्ये आहे. या 40-45 दिवसात अशा पद्धतीने आपल्या प्रश्नांची खूप तयारी होणार आहे. सगळ्यात महत्वाचं वेळेचं मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजणार आहे लक्षामध्ये. किंवा तुम्ही पाहू शकता सामान्यांच्या जर प्रश्नाच्या बाबतीत उच्चार, आता या ठिकाणी प्रश्न पहिला गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते, हा प्रश्न विचार. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते मित्रांनो? लुंबिनी आहे. मग लुंबिनी बद्दल त्याच्या दृष्टीने महत्वाची सगळी माहिती या ठिकाणी असणार आहे. गौतम बुद्धांबद्दलची सगळी माहिती दिलेली असणार. गौतम बुद्ध नाव वगैरे वगैरे, लुंबिनी वगैरे असं आता जवळजवळ आपण पाहिलं असेल अशा पद्धतीने सगळी टेस्ट सिरीजचं नियोजन असतं. मॉक टेस्ट आहेत त्या शिपाई पदाच्या आहेत आणि क्लर्क पदाच्या पण आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. सर्वांना विनंती, आजपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील ऍडमिशन घेतले सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान असेल का बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊन देखील आपल्या बॅचला रिस्पॉन्स म्हणजे त्यांना आयडी पण दिलाय, पिन पण दिलाय, पण ते जॉईन झालेले नाही. तर त्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचे. तुमचे पेपर जर तुम्हाला वेळेत सोडवता आले नाही, तुमचे पेपर तुम्हाला वेळेत भेटले तर त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही राहाल. आता हे झालं ऑनलाईन. बरेच जण म्हणतात सर पीडीएफ, तर पीडीएफच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आपण अशी बॅच करतो. एक सुपर 30 बॅच आपली पीडीएफची बॅच चालू होते. काही ऍप्लिकेशन वरती बॅच असणार. तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन हार्देज ऑनलाईन अकॅडमी प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही पाहू शकता. हार्देज ऑनलाईन अकॅडमी नावाने जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती ही बॅच 15 तारखेला तुम्हाला चालू होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला 30 पेपर लिपिकचे असतील, 30 पेपर शिपायचे असतील. आणि आपलं चाललेलं आहे चालकची पण टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय. आणि चालकवाल्यांना माझं म्हणणं असेल, तुम्ही जर नागपूरला चालक भरला असेल, लक्षात ठेवा, तुम्ही जर नागपूरला चालक भरला असेल तर नागपूर जिल्हा विशेष वाचा. मुंबईला चालक भरला असेल तर मुंबईचे विशेष वाचा. आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी असेल ते वाचा. चालकचे प्रश्न बाकी मी शेवटच्या एप्रिल महिन्यामध्ये तुमचे सगळे टेस्टच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे जे आता तुम्ही ज्या टेस्ट बघितला, आपल्या आता जो काही व्हिडिओ बघितला, ह्याच्या आपल्या काही मॉक टेस्टची संदर्भातली ही जी काही जाहिरात आहे मॉक टेस्ट, याच्यामध्ये आता 51 पूर्ण झाल्यात. पण आता आपण तुम्हाला अजून काय देणार आहे बघा. याच्यामध्ये आपण तुम्हाला काय देणार आहे, जिल्हा विशेषचे पेपर देणार आहे, विशेष मोफत राहणार आहे ते फक्त टेस्ट सिरीज वाल्यांना. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष, कारण का खंडपीठ आहे, मुंबई जिल्हा विशेष आणि नागपूर जिल्हा विशेष हे पण देणार आहे. त्याचबरोबर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, स्पेशल कोर्टाचा एक पेपर घेणार आहे. त्याच्यानंतर पॉलिटिक्स आणि पंचायत राज का जे महत्वाचे त्याचा एक पेपर राहणार आहे त्याच्यामध्ये मोफत. आणि एक करंट अफेअर चालू घडामोडीचा एक महत्वपूर्ण पेपर याच्यामध्ये राहणार आहे. एवढे पेपर मोफत असणार आहे. याचबरोबर तुम्हाला अजून मोफत काय असणार, त्याच्यामध्ये सगळ्यात पीडीएफ मोफत असणार आहे. म्हणजे कोणत्या, त्या मॉक टेस्ट 30 नाही बरं, ज्या बाकीच्या जनरल पीडीएफ आतापर्यंत मला वाटतं 5 आणि 3 8 9 पीडीएफ पण मी त्या ठिकाणी मोफत दिल्या. बाकीचं सगळं काही जे मटेरियल असणार ते मटेरियल पण तुम्हाला मोफत मिळणार आहे. तुम्हाला फक्त आपल्या ग्रुपला जॉईन व्हावं लागणार आहे. ग्रुप सोडून इतर वैयक्तिक मी कोणालाही काही देणार नाही त्याच्यामध्ये. आणि ज्या ग्रुपला आपला बॅच क्रमांक 1 आणि बॅच क्रमांक 2 दोन ग्रुप आहेत, त्या दोन्ही ग्रुपमध्ये कम्युनिटी ग्रुप व्हॉट्सअपचे, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन करावं लागणार आहे या टेस्ट सिरीजला. ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, जॉईन होणार आहे आणि तुमचे त्या ठिकाणी हे होणार. ओके, चालतंय मित्रांनो, अशा पद्धतीने सांगितलं होतं. हा संपूर्ण सिलेबस आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे लवकर लवकर सर्वांनी जा, लगेच बॅच इनरोल करा. माझा नंबर दिसतोय किंवा स्क्रीनवरती पण माझा नंबर दिसतोय. या नंबरवरती जाऊन तुम्ही लगेच ऍडमिशन करून घ्या. ओके, ठीक आहे, धन्यवाद.